मित्रांनो, परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज तारीख आहे 28. गणपती येऊन एक दिवस झालेला आहे. तर आम्ही आज चाललोय गावाला. खूप पाऊस आहे, पावसातून आम्ही चाललोय गावाला. तर तुम्ही बघू शकता आम्ही दोघं गावाला चाललो. ही बॅग 2 आणि ही 3 बॅग आहेत. ही बाईक आहे, आम्ही बाईकवरून आता चाललोय गावाला. तर हा ब्लॉग 3 तारखेपर्यंत तुम्हाला सर्व काही या ब्लॉगमध्ये दिसेल. तर आम्ही आता परलीमध्ये आलो आहे वडापाव खायला. श्री समर्थ वडापाव सेंटर. वडापाव 20ला 3. सोबत आम्ही वडापाव खातोय आणि इथं थोडीशी ट्रॅफिक झाले. तर ही बॅग आहे, सोनी गेले वडापाव आणायला. इथंच उभं राहून खाण्याचा बेत आहे आमचा. हे भेटू आपण. ट्रॅफिक झाल्यामुळे थोडंसं आम्हाला बाजूला जायला लागेल. मस्त की आम्ही इथं थांबलो रस्त्यावर, पालीचा थोडा मागं. मस्त की एक वडापाव 6 वडापाव आहेत. 3 ती खाईल, 3 मी खाईन. तर आता थोडा पाऊस येतोय, पावसाचं वातावरण झालंय. थोडा पाऊस थांबला पण आहे. तर आता भेटू आपण वडापाव खाऊन. चला बाय बाय. तर आपण पोचलोय आता पोलादपूर टोल प्लाझा. पोलादपूर थोडा इथून पुढे आहे. तुम्ही बघू शकता. खेड, रत्नागिरी, पोलादपूर, पाले. तर सोनीला विचारूया की तुला कसं वाटलं आजचा प्रवास. आपण गणपतीला चाललो, तर तुला कसं वाटला? घरातून निघता वेळी तर पाऊसच होता. असं वाटत होतं की आम्ही भिजतच जायला लागतो आहे. पण बऱ्यापैकी पाऊस नाहीच आहे पाऊस. आणि मागच्या वेळीपेक्षा मागचा अनुभव तर खूप खराब होता. रस्ते खराब होते. आता बऱ्यापैकी ते सुधारणा झाले, म्हणजे रस्त्यांमध्ये सुधारणा केले. तर तुला काय वाटतं आपण किती वाजेपर्यंत घरी पोहोचू? आम्ही निघता वेळी खोपोलीतून 2:45च्या दरम्यान निघालो होतो. आता 9, 9:30 पर्यंत जो बऱ्यापैकी रस्ता तरी चांगला कव्हर झालाय. तर भेटू आपण थोडा आता नाश्ता करायला थांबायचं की नाही? चहा पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण पोलादपूरला चहा प्यायला थांबू. पण मला पण भूक लागले, बघू थोडी भूक लागले. काहीतरी मिसळ आपला एकच फेवरेट मिसळच खायची. तर भेटू आता डायरेक्ट थोडा पोलादपूरला चहा किंवा नाश्ता करताना. चलो बाय. काय वडा सांबार खाताना तुला कसं वाटतंय? टेस्ट खूप छानच आहे. हां, हॉटेलचं नाव काय? रुची. आमचं एकच फेमस हॉटेल. मग सर्वांनी इथं द्यायचे. तुला हे सांगते का त्यांना सर्वांनी इथं द्यायला? मला तर आवडलं. ज्याची इच्छा असेल तो ये. कुठे पोलादपूरला? कुठे? स्टेशनच्या बाजूला? शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या समोरच. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही पोलादपूर सोडून पुढे लागलो रस्त्याला. खेडच्या दिशेने रवाना होण्यासाठी. तुम्ही बघू शकता 2 गाड्यांची रेस लागली. तर आता आम्ही चाललोय खेडमध्ये. मस्त की आता चांगला सरळ रोड आहे. तर त्या रोडने आम्ही आता चाललोय. वाजले असतील कमीत कमी 6:30 7 वाजले असतील. तर आता रस्त्याला चाललोय. तर भेटू आता आपण पुढं. एक मस्तपैकी एक टनल आहे. तर टनलची थोडीशी तुम्हाला एक सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवूच, किंवा टनलचा एक छोटासा व्ह्यू तुम्हाला दाखवूच. तुम्ही बघू शकता हा मस्तपैकी एक क्लासिक व्ह्यू आलेला आहे. तर आता आपण लागलोय घाटामध्ये.
तर भेटू तुम्हाला टनल मध्ये. बाबा मित्रांनो, आताच जस्ट आम्ही एक अर्ध्या तासापूर्वी घरी पोहोचलोय. तर भेटू तुम्हाला, दाखवतो आमचा गणपती. तर आमचा हा गाण्या आजारी पडलाय. खूपच जास्त आजारी पडलाय. सध्या कंडिशन त्याची बेकार आहे. डोण्यावर पोहण्यासाठी चाललो. हे चेतनदा चल. हे नाही चला लाल पण आला. चल डोना तर बघून येऊ. हा माहिती आम्हाला. अरे वाहून गेलो तरी स्वरूप आहे. पकड पकड तिथं उभा राहा. हा कोपऱ्यात जा. लेंडू का असं पण माणूस आहे. तो पण तरंगच आहे. तरंगच हे स्वरूप जाय. स्वरूप जाय लावड्या. स्वरूप लावड्या जा. कशाला मार उडे तो निघेल.
कसं वाटतंय चेतन दा तुला? चप्पल आणली असेल पोरग्यानी, पण तुला कसं चप्पल आले तुला वाहून पार तो डोण्यातून इथपर्यंत वाहून आलेला पोरगा आहे. तुला कसं वाटतंय? काय वाटतंय पाण्यातून वाहून आल्यावर तुला कसं वाटतंय ते सांग. तुला कसं एन्जॉय का? पार त्या डोण्यातून तिथून वाहून आला, तिथून वाहून इथपर्यंत एक किलोमीटर वाहत आलेला आहे खाली. हे लावड्या वावशी हे पोरग्याला सांग ना. त्याला सांग, त्याला दगड मारू दगड. नको 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 माझी फाटली भाई. तुझ्या जन्माला 11 वर्ष पण नाही झाली. मी 40 वर्षापासून इथे. या बाहेर 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 नाही. नको नको हे बाई त्याला बाहेर वावशील मग थोडा आत दो अजून. गाण म्हणला नाही. नको नको तुला पवायला शिकायचं ना, थोडा अजून आत हो. हिची अशी परिस्थिती झाली आहे की काय बोलून सोय नाही. अजून थोडा खाली वावला असता ना, अजून थोडा खाली तर डायरेक्ट धरणात. लवडा काय लवडा अरे अंटी तिथे दगड आहे ना, ती दगड त्या दगडावर असा पडलाय डायरेक्ट. नुसता बोच्यावर घासत. नशीब त्याच्या काय बोच्या बिचाला घुसला नाही काय. पुढे निघालो आणि मी बोच्यावर येतोय येडा. वरती असतो कसं चालू. दोनदा वावला दोनदा. उडी मारली नाही. चष्मा पिक्चर नाही तिथंच राहिलाय. मी घेऊन तुझं जा पप्पा सोबत जा. आम्ही चाललोय आरतीला. गणपतीची आमच्याकडे पूर्ण 7 दिवस जेवढ्या दिवस गणपती असतो तेवढ्या दिवस प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती बोलण्याचा आमच्याकडे एक प्रथा आहे. आता ही सर्व पोरं प्रत्येकाच्या घरावरून आरती बोलत आता आम्ही संतदादाच्या घरी चाललो हा गणपतीची आरती बोलण्यासाठी. हे आमच्याकडे दरवर्षीच असंच सर्व गोष्टी होत असतात. प्रत्येकाची घरी जाऊन संध्याकाळची आरती बोलणं, संध्याकाळी जाऊन प्रत्येकाच्या घरी नाचणं. आज आमच्या घरी नाच आहे तर तुम्हाला थोडंफार व्हिडिओ आपण दाखवूच. हे आपली पोरं आहे, लहान लहान सर्व, लहान मोठी म्हातारी सर्व पोरं एकत्र येतात. हे असे 2 सण आहेत की गणपती आणि शिमगा सर्व पोरं एकत्र असतात. तर तुम्हाला थोड्या वेळाने आरती दाखवूच आपण.
तर हे आमच्या शिरगाव गावचं धरण तुम्ही बघू शकता. हे धरण आहे 9 किलोमीटरवर धरण आहे पूर्ण. तर आम्ही आता धरणावर आलो आहे. तर आता बघूया. आम्ही रघुवीर घाटात जाण्याचा प्रयत्न करतोय. पाऊस आला थोडा थोडा. तर पावसातून रघुवीर घाटात तुम्ही बघू शकता. हा आपला रघुवीर घाटावर धुकं तर आहे तर रघुवीर घाटामध्ये. तरी पण जाऊच रघुवीर घाटात. थोडंसं तुम्हाला दाखवू धुकामधून काय दिसतंय काय नाही कसं आहे. थोडंसं रस्ता बिस्ता थोडंसं आहे. तिथे एक हॉटेल बिटेल आहे थोडा बघण्यासारखं आहे. येतो आपण आता डायरेक्ट थेट रघुवीर घाटात. तर रघुवीर घाट रस्ता चालू झालेला आहे आता. रस्त्याचा घाट आहे. तर रस्ता थोडा खराब आहे समजून घ्या. थोडा आड गावात आहे आपण. तर आता रघुवीर घाट चालू झाला आहे. तुम्ही बघू शकता. थोडे मध्ये मध्ये जे पॉईंट आहेत ते तुम्हाला मी दाखवीन व्हिडिओमध्ये थांबून. प्रॉपर त्याचा हे करीन व्हिडिओ काढीन त्याची. तर आपण रस्त्याला लागलो आहे. हा रस्ता आहे प्रॉपर वर रघुवीर घाटात जाण्याचा. रघुवीर घाट म्हणजे शिंदी वलवण उचाट आरव हा रोड म्हणजे महाबळेश्वर तालुका शॉर्टकट हा रोड आहे. तर आपण आता थोडा कुठं चांगला आहे रोड. आता हा चांगला रोड लागला म्हणजे मध्येच थोडा खराब आहे. थोडा समजून घ्या. गाव साईड आहे थोडी. रस्त्याच्या बाजूला असे 2 छोटे छोटे धबधबे आहेत. तर तुम्ही इथं एन्जॉय करू शकता येऊन प्रॉपर. तर आम्ही आलोय आता रघुवीर घाट. ते हॉटेल आहे आणि तुम्ही हे बघू शकता. हा एरिया एवढा तुम्ही पॉज करून वाचा व्यवस्थित काय असेल ते आहे. इथं भरपूर काय फिरण्यासारखं आहे. तर आता चालू आहे. धुकं खूप आहे. धुकं असल्यामुळे तुम्हाला काही दाखवू नाही शकत. तरी पण खाली तुम्हाला एक आहे जाण्यासारखं म्हणजे सेल्फी पॉईंट आहे इथं खाली. तर तुम्हाला सेल्फी पॉईंटला जाऊ आपण आता. धुके आहे पण धुक्यामधून काय सेल्फी काढणार. हा सेल्फी पॉईंटकडे जाण्याचा रस्ता. काहीच दिसत नाही बघ ना. पूर्ण धुके. काय दिसणार आहे. सेल्फी पॉइंट पण तुला दिसत नाही इथून म्हणजे विचार कर. एवढं धुके. हा बाहेर आले गाव म्हणजे आमच्या गाव इथून खाली आमचं शिरगाव गाव दिसतं म्हणजे माझं गाव दिसतं इथून. आणि एक बाहेर आणले आहे गावात आहे आपल्या. मग हा सेल्फी पॉइंट कडे जाण्याचा रस्ता आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण प्रॉपर धुके. सोनी तुला रघुवीर घाटात येऊन का बघायला तरी भेटलं का. बघायला तर नाही भेटलं पण धुकं भेटलं बघायला. मस्त हवा सुटली एकदम गार गार गार. तर प्रॉपर धुका. कुछ भी नहीं दिख रहा है नीचे. क्या दिख रहा है क्या आपको. कुछ भी नहीं. तर भेटू थोडा सेल्फी पॉइंटला जाऊन भेटू. आणि सेल्फी पॉइंट थोडा खाली आहे. माणसं पब्लिक आहे वाटतं खाली. आवाज येतोय. आहे माणसं आहेत खाली. आहेत माणसं पब्लिक. ही बघा ते बघू शकतो. ही माणसं आहेत खाली. काय माणसांना पण मस्ती एवढी. मला पण मस्तीच आहे. एवढ्या वर आलं एवढ्या धुक्यातून. तर तुम्ही धुका इज OnePlus देऊन काय करू तुला. OnePlus हा मोबाईल घेऊन फिरतोय खिशात. तर तुला आता काय वाटलं सांग मला. चल धुचे जाऊ दे तुला. मोस्टली शेट आहे. 3 मोबाईल घेऊन फिरतो. iPhone OnePlus Vivo. ते जाऊ दे. तुला कसं वाटलं सांग आता इथे येऊन. हा धुक्यात येऊन काय वाटलं तुला सांग. घरून येता वेळी आनंद वाटत होता पण इथं आल्यावर समजले की काहीच दिसत नाही. त्याच्यामुळे जरा दुःख झालं. हवा नुसती आणि धुकं काय फायदा नाही येऊन वर.
आज गणेश चतुर्थीचा सेकंड लास्ट दिवस आहे. तर सेकंड लास्ट दिवशी थोडंफार आमच्या वाडीमध्ये कार्यक्रम होतात. ते कार्यक्रम म्हणजे मंगलगौर, गौरीपूजन, त्याच्यानंतर लहान पोरांचे गेम्स, त्याच्यानंतर कपल्स गेम, त्याच्यानंतर असे छोटे मोठे म्हणजे बक्षीस समारंभ म्हणा. रिटायर्ड झाले त्यांना एक छोटीशी भेटवस्तू आणि ज्यांचं शिक्षण कंप्लीट झाले म्हणजे ITI 10वी 12वी ग्रॅज्युएशन असे काही पदवीधर त्या लोकांना म्हणजे त्या पोरांना किंवा त्या माणसांना आमच्या वाडीकडून थोडीशी पुढील वाटचालीसाठी काही छोट्या मोठ्या वस्तू दिल्या जातात. तर असे थोडेफार कार्यक्रम आहेत. 3 वाजता सुरू होतील. दुपारी 3 ते 5 2 तासाचा गॅप. 2 तासानंतर परत कार्यक्रम सुरू होतील. असे आज 3 वाजल्यापासून संध्याकाळी रात्री 12-1 वाजेपर्यंत हे असेच कार्यक्रम सुरू राहतील. तर आज सेकंड लास्ट दिवस असल्यामुळे असंच आमच्या वाडीमध्ये थोडेफार कार्यक्रम भरवले जातात. तर भेटू आता आपण डायरेक्ट. कार्यक्रम सुरू असताना तुम्हाला मंगलगौर, त्याच्यानंतर कपल्स गेम्स असे थोडेफार जे काही गेम्स होतील किंवा जे काही डान्स होतील त्या आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर भेटू आपण महिलांचा कार्यक्रम असताना. आपण लिहिलं आहे त्यांची विकेट पडली आता 3-4. चला झाले आता पुढचे 2 चान्स खेळू नका तुम्ही. घरी जाऊन आता भांडण करू नका. मी नीट टाकला तू नीट झेलला नाही हे असं करू नका. आज आमचा गणपतीचा लास्ट दिवस आहे, गणपती विसर्जन. तर आज आम्ही गणपती विसर्जनला चाललो. तुम्ही बघू शकता ही आमची माणसं घरातली गणपती विसर्जनला चाललेत. तर
आज गणपती विसर्जनला चाललो आहे. आज गणपतीचा आज सर्व वाडीतली माणसं एकत्र येतील आणि इथून रॅली निघत गणपती नदीवर विसर्जनला जातील. तर आपण भेटू, थोडे सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. नमस्कार मित्रांनो. तर आज आपला गावाला म्हणजे खोपोलीला जाण्याचा लास्ट दिवस आणि आज आपण खोपोलीला निघू, एक अर्धा एक तासात निघू. तर त्या अगोदर आपण थोडा मंदिरामध्ये आलेलो मंदिर देवाच्या पाया पडायला. तर तुम्ही बघू शकता. तर आज जाऊया खोपोलीत. सर्व संपले दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी. तर खूप मजा आली, खूप मजा केली आणि जेवढं शक्य होईल ते तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मेन म्हणजे कमेंट्स करायला विसरू नका. तर भेटू आपण असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.